लोकप्रिय नेते म्हणून परिचित असलेले सामान्यांचे नेते आदरणीय विनायकरावजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय संजयजी राठोड साहेब, माजी खासदार विद्यमान आमदार माझे मित्र हेमंतरावजी पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचं ज्यांनी पालकत्व या ठिकाणी स्वीकारलेले ते आपले प्रभारी आमदार मंगेशजी कुंडाळकर साहेब, संजयजी वाशुकर साहेब, माझे मित्र आणि आमदार बालाजी कल्याणकर साहेब, आमदार आनंदरावजी साहेब, माजी आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब, माझे मित्र आपल्या शेजारचे माजी आमदार सुधाकररावजी भालेराव साहेब, शेतकऱ्यांचे नेते आणि आपल्या शेजारचे माजी आमदार आदरणीय शंकरांना धोंडगे, माजी आमदार मनोहररावजी पटवारी साहेब, आणि आजचा हा प्रसंग आणि साहेबाकडे जाण्याचा योग ज्यांच्यामुळं मला या ठिकाणी घडला, माझे मित्र बाजीरावजी चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे तिन्ही जिल्हा प्रमुख, तिन्ही महिला प्रमुख, 10 तालुक्यातले सर्व तालुका प्रमुख, खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांची क्षमा मागतो आणि आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी क्षमा मागतो आणि आपलं स्वागत पण या ठिकाणी करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जिल्हाभरामधनं या पक्ष प्रवेशासाठी आपण सर्वजण पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी उपस्थित झालात आणि या पक्ष प्रवेशासाठी ज्यांनी या ठिकाणी काम केलं ते खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचे हनुमान भक्त आहेत. साहेब, खरं तर काम करणाऱ्याचं एकाचंही नाव मी या ठिकाणी घेतलेलं नाही. एवढे प्रेम करणारे, तुमच्यावर निष्ठा असणारे कार्यकर्ते आजपर्यंत मी या ठिकाणी कधी पाहिलेले नाही. आणि म्हणून त्या सर्व शिंदे साहेबांच्या मावळ्यांची क्षमा मागतो की आपलं नाव जरी मी नाही घेतलं तर तुमचं नाव शिंदे साहेबांच्या या ठिकाणी हृदयामध्ये आहे आणि ते कायम या ठिकाणी राहणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला शिंदे साहेबांची शिवसेना जिल्ह्यात नंबर 1 वर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना शिवसैनिकाला या ठिकाणी काम करायचं आहे. साहेब, आत्ताच आमच्या अण्णांनी सांगितल्यासारखं झोंडग्यांनी मराठवाडा आहे, मराठवाड्यातल्या अनेक समस्या आहेत आणि या जिल्ह्याचं सुद्धा मी प्रवेशाच्या दिवशी सुद्धा सांगितलं की एक वेगळं वैशिष्ट्य या जिल्ह्याचं राहिलेलं आहे. पण आज मराठवाडा पोर काय, मराठवाड्याला कोणी वाली नाही, मराठवाड्याच्या प्रश्न कोणी समजून घेईल अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. बऱ्याच लोकांनी मला म्हणाले की शिंदे साहेबांचाच
पर्याय का तुम्ही सगळेजण निवडताय? मी त्यांना सांगितलं, साहेब माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता 21व्या वर्षी मला जिल्हा परिषदचा सदस्य या मायबाप लोकांनी या ठिकाणी केलं. 32व्या वर्षी मला अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी दिली. या लोकांच्या मायबापांच्या आशीर्वादामुळे पहिल्यांदा निवडून आलो आणि मंत्री म्हणून संजय भाऊ सारखा मंत्रिमंडळामध्ये आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. साहेब फक्त मोर्चे काढल्याशिवाय आमच्या कुठल्याच आमदाराला पूर्वी काही काम या ठिकाणी राहत नव्हतं. कधी काळी ज्वारी झाली, काळी ज्वारी शासनाने खरेदी करावी, कधी ओला दुष्काळ जाहीर करावा, या पलीकडे कुठलंही काम नव्हतं. पण तुमच्या आशीर्वादामुळं जवळपास या क्षेत्रामध्ये आज 42 साठवण तलाव आणि 250-300 पाझर तलाव या ठिकाणी झाले. आता साहेब आणखीन जे काही सिंचनाचं क्षेत्र राहिलेलं आहे ते क्षेत्र ओलिताखाली आणण्याच्या दृष्टिकोनातून, राहिलेले काम करण्याच्या दृष्टिकोनातून मला काही अपेक्षा नाही साहेब आपल्याकडून. या लोकांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, आजपर्यंत राजकारणामध्ये माझ्या स्वतःच्यासाठी मी राजकारण केलेलं नाही. या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. या मतदारसंघाचं दुष्काळी भागाचं कपाळकरण या ठिकाणी संपलं पाहिजे. आणि आता सगळ्या मराठवाड्याच्या अशा अपेक्षा फक्त शिंदे साहेबांकडनं आहेत. आणि म्हणून हे सोपं नाही साहेब. आज 25,000 शिवसैनिकांनी या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे, वरी हात करून आपण शिंदे साहेबांना सांगितलं पाहिजे की हो आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि पुन्हा या जिल्ह्यामध्ये शिवसेना नंबर 1 चाच पक्ष या ठिकाणी राहणार आहे. हे सगळी गवाही देण्याच्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. साहेब आज महायुतीचं सरकार आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना ज्या काही योजना केल्या त्या योजना जर मी सांगू लागलो, कारण हे संख्या आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यातली संख्या साहेब असंच भूलतापाला बळी पडून किंवा कुठल्या ह्याला येत नाही. आज लोकांची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. या लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणीला आज लाडका भाऊ भेटण्यासाठी आलेला आहे. हा आनंद निश्चित आमच्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी असणार आहे. माझी आपल्या सर्व आपल्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून विनंती असणार आहे. ठीक आहे, ज्या नियमात बसतच नसतील पण बऱ्याच लाडक्या बहिणीची या ठिकाणी जे काही त्यांचं पेन्शन असेल किंवा मानधन असेल किंवा त्यांना दर महिन्याला शासनाच्या माध्यमातून जो निधी दिला जातो ते अनेक महिलांचा बंद झालेला आहे. ते सुद्धा या ठिकाणी भविष्य काळामध्ये चालू करण्याच्यासाठी आपण शासन दरबारी या ठिकाणी म्हणल्यापेक्षा आपल्याकडे आपणच चालू केलेला आहे. ते पूर्व चालू करावा अशी आमच्या लाडक्या बहिणीची या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. असली तर जोरात टाळ्या वाजून साहेबांना सांगा. आणि साहेब लाडक्या बहिणी ह्या तुमच्या लाडक्या झाल्या, पण साहेब भाऊ थोडे नाराज आहेत. आपण त्यांचं कर्ज माफ करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे, पण आमच्या जिल्ह्यावरती अन्याय होतो साहेब. कारण आमच्या भागामध्ये 90% शेतकरी हे चालू बाकीदार आहेत. कारण आमच्या बँका थकबाकीमध्ये कुणाला राहू देत नाहीत, राहिले तर त्यांना कर्ज देत नाहीत आणि म्हणून त्या योजनेमध्ये हे अपात्र होते. माझी आपल्याला विनंती आहे साहेब, चालू बाकीदार शेतकऱ्यांना सुद्धा आपण त्यांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी या कर्जमाफीचा लाभ झाला पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. साहेब महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये राठोड साहेब विमा योजनेचा लाभ मराठवाड्यामध्ये बऱ्याच जिल्ह्याला मिळाला साहेब, पण त्यामध्ये लातूर जिल्हा वगळलेला आहे. माझी विनंती असणार आहे की लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सुद्धा विमा मंजूर झाला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे ही सुद्धा आग्रहाची या ठिकाणी विनंती असणार आहे साहेब. आणि म्हणून या मराठवाड्याच्या या मातीमध्ये अनेक या ठिकाणी आमच्या ज्या काही या ठिकाणी विकासाचे काम आहेत त्या कामाच्या बाबतीत सुद्धा साहेब मी आपल्याला या ठिकाणी विनंती करणार आहे. सिंचनाच्या बाबतीत आमच्या या ठिकाणी संजय राठोड साहेब या ठिकाणी मंत्री आहेत.
साहेब काय थोडं झालेलं सिंचन असेल, पण उर्वरित राहिलेल्या ज्या काही सिंचनाच्या योजना आहेत, माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यात जास्त झुकतो माप जर आपण मराठवाड्यामध्ये लातूर आणि लातूरमध्ये जे या ठिकाणी आमचे अण्णा सांगतात तसं धोंडगे अण्णा असतील, आमचे बालेराव साहेब असतील, आम्ही असो, जे विकासापासून आता थोडंसं आम्हाला आमच्याकडे मंत्री महोदय आल्यामुळे काही फार तेवढी काही काळजी वाटत नाही, पण त्यांच्या जोडीला तुम्ही सुद्धा मंत्री आहेत, ते सुद्धा प्रयत्न करू लागलेत. आता त्यांच्या प्रयत्नामध्ये आपण सुद्धा भर घालण्यासाठी आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत या ठिकाणी आलेलो. तेव्हा विकास कसा झाला पाहिजे, आमच्या प्रश्न कशा सुटले पाहिजेत, या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना साहेब आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये चाकूरमध्ये साहेब MIDC मंजूर झालेली आहे, पण पुढे काय त्या MIDC ला गती मिळत नाही. नांदगाव या ठिकाणी ती MIDC लवकरात लवकर उभं टाकली पाहिजेत, त्यासाठी आपण मदत केली पाहिजे. साहेब जेवढे काही आपल्याकडे मंत्री आहेत, आमचे प्रश्न जे असतील त्या सगळ्या ज्या आपल्याकडे खाते आहेत, त्या खात्याच्या माध्यमातून आमच्याकडे कार्यकर्त्यांचा दुजाभाव झाल्याचं या ठिकाणी जाणवत आहे. कारण प्रत्येकाला या ठिकाणी वाटतंय इथली राष्ट्रवादी असेल किंवा इथली भाजपा असेल, त्यांना वाटतं शिवसेनेचं काय, तुमचं काय या जिल्ह्यामध्ये. आता तुमच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिले या जिल्ह्यामध्ये आमचं काय. आज 25,000 शिवसैनिक शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी आपण प्रवेश केलेला आहे, आणि म्हणून सगळ्यात मोठी ताकद या ठिकाणी शिवसेनेची या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. तेव्हा आम्हाला सुद्धा साहेब हक्कानं आणि आमच्या हक्काचं जे काही या ठिकाणी शासन दरबारी कामं असतील, निधी असेल, DPTCचा निधी असेल, यामध्ये आम्हाला आमचा हक्काचा निधी मिळाला पाहिजे. कमिटीवरती सुद्धा संजय भाऊ आपण सांगितल्यासारखं साहेबांच्या माध्यमातून जेवढे काही आमचे कार्यकर्ते शासकीय कमिटीवरती या ठिकाणी घेता येतील ते घेऊन आमच्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. मी शिवसैनिकाला या ठिकाणी नम्रपणाने या ठिकाणी सांगतो, आता आपल्याला आपली शिवसेना कुणाला पद नुसतं शिंदे साहेबांचा शिवसैनिक एवढे पद काम करून घेण्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी बारी आहे. साहेबांना एकच विनंती करणार आहे, साहेब इथले थोडे अधिकारी, आता भविष्यामध्ये अशीच परिस्थिती होईल की काय माहित नाही, पण इथं काय करतात, शिवसेनेलाच विरोधी पक्ष समजण्याची शक्यता आहे. तेव्हा अशा वेळेस अधिकाऱ्याला आपण सांगितलं पाहिजे आम्ही सत्तेत आहोत. आम्हाला असं वाटतं की आमचे साहेब आता उपमुख्यमंत्री आहेत, आमचेही या सत्तेमध्ये मंत्री आहेत, आमचे सुद्धा तुम्हाला काम करता येतील. अरे साधे आम्ही घेतलेले आता काय हे सिक्युरिटी आहे की काय कळणार झालं. आम्ही साहेब 25,000 मला वाटतं 30,000 झालेत का धीरज, 30,000 लोकांनी स्वतः सह्या करून आज शिवसेनेमध्ये प्रवेश या ठिकाणी करण्यासाठी हे साहेब आपल्याकडे प्रवेशाची यादी हे सुद्धा वरी आणू देत नाही. काय पद्धत झाली आहे काय नाही. थोडं आपल्या भाषेत ज्या वेळेस अडचण पडेल आम्हाला, आम्ही असं थोड्या गोष्टीला सांगत नाही. आता तुमच्याकडे आल्यावर का आम्ही कमी नाही, तुमचं नावही आम्हाला कापी आहे, पण भारत आमच्या जर चाललं डोक्यावर तर आमच्या डोक्यावरती हात हे शिंदे साहेबांचा आहे असं या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे. त्यासाठी आपल्या सहकार्याची या ठिकाणी गरज आहे. साहेब हे मी आपल्याला या मतदारसंघातलं, कारण जास्तीचं मी बोलण्यापेक्षा बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आणि लोकांची पण क्षमा मागतो की साहेब 27 तारखेचा कार्यक्रम ठरला होता, आमची थोडीशी अडचण झाली, पण पुन्हा 28 तारखेला, कारण तुमची अडचण सुद्धा माझ्या अगोदरच लोक सांगू लागले, नाही नाही म्हणले साहेबांची थोडीशी आज मोठी बैठक आहे त्याच्यामुळे साहेब गेलेत, काही अडचण नाही, पण आजच आपण येऊन आम्हाला या ठिकाणी वेळ दिली साहेब, त्याबद्दल पुन्हा पुन्हा या जिल्ह्यातल्या सर्व शिवसैनिकांच्या जनतेच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा पुन्हा या जिल्ह्यामध्ये आपण यावं अशी आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो. आणि मी आमचे बाजीरावजी चव्हाण साहेब यांनी आपल्याकडं जालना आणि औरंगाबाद
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याकडे मागणी केलेली आहे, तेव्हा आपण त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही सगळे जवळपास 500,000 कार्यकर्ते ठाण मांडून या ठिकाणी संभाजीनगरला राहण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आले असू. आणि आमच्या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आमचे माने साहेब, त्यांनाही जर आपण इथून उमेदवारी दिली तर आमचे शिवसैनिक सुद्धा त्यांच्या पाठीमागं या ठिकाणी राहतील. आणि इथून पुढं आपले प्रतिनिधी निवडून आणण्याच्यासाठी जीवाचं रान करू साहेब, पण तुमचा उमेदवार कुठं पडणार नाही यासाठी आम्ही सर्वजण 25,000 लोक तुमच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं टाकू. असंच सहकार्य, असंच प्रेम तुमचं आमच्यावरती असावं. आणि तालुक्याच्या वतीनं केलेलं निवेदन वाचल्यापेक्षा आपल्याकडे या ठिकाणी स्फूर्त करतो, त्यावरती आपण विचार करून या आमच्या जिल्ह्याला न्याय मिळवून द्यावा एवढीच या ठिकाणी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा लातूरच्या सर्व जनतेच्या वतीनं साहेबांचे पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.